राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूत जवळच आली आहे। नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा। इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पाइप, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त। लग्न कार्यासाठी ग्राहकांना 6,900 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट। तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर कैलास शेठ गांजवे पाटील। संपर्क क्रमांक 7028 76 38 67। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मांडवे बुद्रुक येथील शिव मंदिरातील भक्त निवासात 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे। मुळा नदी किनारी असलेल्या शिव मंदिरातील भक्त निवासात सदर घटना घडल्याने या परिसरासह पठार भागात एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीची ओळख पटली असून भाऊराव विठ्ठल बाचकर, वय 35 वर्ष, राहणार करकवाडी, वावरत जांभळी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर असे मैताचे नाव आहे। मांडवे बुद्रुक गावच्या मुळा नदी किनारी शिवप्रभात ट्रस्ट देवस्थान असून या देवस्थानी एक भक्त निवास उभारलेले आहे। दररोज सकाळी शिव मंदिरात देवदर्शनाला भाविक जात असतात। रविवारी सकाळी काही भाविक देवदर्शनाला गेले असता त्यांना भक्त निवासातील सभा मंडपात भाऊराव बाचकर ही व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली आहे। या दरम्यान या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांच्यासह पोलीस नाईक दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे, चंद्रकांत मेढे, अमृता नेहरकर, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, संतोष फोड यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे। ठसे तज्ञांचे पथकही दाखल झाले असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। मयत भाऊराव बाचकर यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त दिसून आले असून त्यांच्या शेजारीच एक दगड देखील पडलेला होता। तसेच काही बांगड्यांच्या काचा दिसून येत आहेत। पोलिसांनी घटनास्थळावर संशयास्पद आढळून आलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत। या दरम्यान भाऊराव बाचकर हे शनिवारी सायंकाळी मांडवे बुद्रुक येथील लिंब फाटा येथे आले होते। त्यानंतर ते शिव मंदिराकडे गेले होते अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। परंतु बाचकर यांच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं कारण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र भाऊराव बाचकर यांचा घातपात झाला की अन्य काही याचा कसून तपास घारगाव पोलीस करत आहेत। या दरम्यान बाचकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। लवकरच भाऊराव बाचकर यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय हे घारगाव पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, मांडवे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।